आजकाल बऱ्याच जणांना ओव्हरवेटचा इश्यू असतो. वजन खूप जास्त असतं आणि वजन कमी करायच्या मागे लागलेले असतात. वजन कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात. डायटिंग केल्या जातं, एक्सरसाइज केल्या जातं किंवा कधी-कधी काही प्रॉडक्ट्स पण खाल्ल्या जातात. पण याच्यामुळे कधी रिझल्ट येतो, कधी येत नाही किंवा टेम्पररी रिझल्ट येतो. पुन्हा वजन वाढायला लागतं. तुमचं सुद्धा वजन जास्त आहे का? आणि तुम्ही वेट लॉस करण्याच्या मागे लागला आहात का? वेट लॉस करणं हे तुमचं टार्गेट आहे का? असं असेल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी असं एक कारण सांगणार आहे की ज्यामुळे वेट लॉस होत नाही. वेट गेन होतं आणि वेट लॉस म्हणावा तसा होत नाही. तुम्ही हे कारण काय आहे समजून घ्या आणि या कारणावर वर्क करा, म्हणजे तुमचं वेट लॉस व्हायला लागेल. आणि हे काय कारण आहे, याच्या काय स्टेप्स आहेत, याचं काय सिक्रेट आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. काही दिवसापूर्वी मी या चॅनलवर वेट लॉसवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये वेट लॉससाठी काही सोप्या सिंपल टिप्स सांगितल्या होत्या. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? आणि त्या टिप्स तुम्ही फॉलो करताय का? तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तो व्हिडिओ समजा तुम्ही नसेल पाहिला तर नक्की बघा आणि त्या स्टेप्स फॉलो करून बघा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. तुम्ही जर नसेल बघितल्या आणि त्या टिप्स फॉलो नसतील केल्या तर नक्की करा. आज वेट लॉस न होण्याचं एक महत्त्वाचं कारण काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि ते कारण म्हणजे इमोशनल ईटिंग. इमोशनल ईटिंग म्हणजे काय, ते का केल्या जातं, त्याच्यामुळे वेट गेन कसं होतं, वजन कसं वाढतं आणि इमोशनल ईटिंग कसं थांबवायचं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी माझ्याकडून एक गिफ्ट आहे. इमोशनल ईटिंग म्हणजे काय? आपण जनरली कधी खातो, आपल्याला भूक लागते तेव्हा आपण खातो. पण इमोशनल ईटिंग हे जेव्हा इमोशन्स फील होतात, निगेटिव्ह इमोशन्स फील होतात आणि त्या इमोशन्सशी जेव्हा कोप करायचं असतं तेव्हा खाल्ल्या जातं. ना की भूक लागली आहे म्हणून खाल्ल्या जातं. जेव्हा लोनलीनेस फील होतो किंवा खूप स्ट्रेस वाटतो तेव्हा काहीतरी खाल्ल्या जातं. फॉर एक्झाम्पल, ऑफिसमध्ये काम करत असताना खूप स्ट्रेस वाटला तर चॉकलेट काढल्या जातं, चॉकलेट खाल्ल्या जातं. किंवा वेळ जात नाही म्हणून टी व्ही बघता बघता काहीतरी खाल्ल्या जातं. किंवा एकटेपणा जाणवतो, आता काय करायचं म्हणून काहीतरी खाल्ल्या जातं. आणि हे जे खाणं असतं हे नेहमी काहीतरी जंक असतं. म्हणजे ते आयदर गोड असतं किंवा तेलकट असतं किंवा पचायला खूप जड असतं. जेव्हा इमोशनल ईटिंग केल्या जातं, इमोशन्स बीट करण्यासाठी जेव्हा खाल्ल्या जातं तेव्हा कोणीही पोळी भाजी किंवा सॅलड्स खात नाही. तेव्हा नेहमी जंक फूड खाल्ल्या जातं आणि यालाच म्हणतात इमोशनल ईटिंग. ॲक्च्युली भूक लागलेली नसते, पण इमोशन्सवर कंट्रोल घेण्यासाठी खाल्ल्या जातं आणि त्याला म्हणतात इमोशनल ईटिंग. तुम्ही जर ओव्हरवेट असाल तर तुम्ही चेक करा की तुम्ही असं काही करताय का? भूक लागलेली नाही आहे, पण तुम्ही काहीतरी शोधाशोध करता आणि काहीतरी शोधूनच काढता खाण्यासाठी. आणि जे काही खाताय ते हेल्दी नसतं, अनहेल्दी असतं. याला म्हणतात इमोशनल ईटिंग. तुम्ही असं जर करत असाल तर तुम्ही सुद्धा इमोशनल ईटिंग करत आहात आणि याच्यामुळे वजन वाढत जातं. आता ह्याच्यामुळे वजन का वाढतं? याच्यामुळे वजन वाढतं कारण त्यावेळेला भूक लागलेली नसते. बॉडी तयार नसते ते अन्न पचवण्यासाठी. ते एक्स्ट्रा अन्न बॉडीमध्ये जातं आणि ते पचायला सुद्धा खूप जड असतं आणि म्हणून ते अन्न पचल्या जात नाही आणि त्या अन्नाचं युटिलायझेशन सुद्धा होत नाही. कारण भूक लागलेली नसते आणि ते पचत नाही आणि त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत नाही आणि त्या फूडचं म्हणजे त्या अन्नाचं म्हणजे पुढे काही फायदाच होत नाही आणि म्हणून ते बॉडीमध्ये साठून राहतं आणि त्याच्यामुळे वजन वाढायला लागतं. तर असं हे इमोशनल ईटिंगमुळे वजन वाढायला लागतं की जे भूक लागलेली नसताना
जस्ट टू बीट द इमोशन्स खाल्ल्या जातं. आणि हे आहे मेन कारण ओव्हरवेटचं. वजन कमी न होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. असंच एक उदाहरण तुम्हाला संगीताचं सांगते. संगीता ही एक साधारण 40 वर्षाची बाई. हिचे सगळे फॅमिली मेंबर्स बाहेर जायचे, मुलं कॉलेजला, हजबंड ऑफिसमध्ये, आणि ही वर्क फ्रॉम होम करायची. घरातच असायची. काम तिच्या हातातलं, असं पूर्ण वेळ काम असायचं असं नाही. वर्क फ्रॉम होम होतं आणि तिच्या हातामध्ये ते काम असायचं. आणि या गोष्टीमुळे तिला घरामध्ये खूप एकटेपणा जाणवायचा. जरी काम असलं तरी काम झाल्यावर ती खूप लोनली फील करायची. आणि मग या रिकाम्या वेळेमध्ये काय करायचं म्हणून मग ती किचनमध्ये जायची आणि काहीतरी शोधून काढायची खाण्यासाठी. कधी चॉकलेट, कधी बिस्किट, कधी आईस्क्रीम, कधी वेफर्स, चिप्स, असं काहीतरी ती घ्यायची आणि खायला सुरुवात करायची. आणि असं बरेच दिवस करत राहिली. ते खाल्ल्यावर तिला बरं वाटायचं आणि मग हळूहळू वजन वाढायला लागलं. मग ती एक्सरसाइज करायला लागली, डाएट कंट्रोल करायला लागली. पण तिच्या हातून काही फारसं ते होत नव्हतं. कारण तिच्या आतमध्ये तिला जे लोनली फील होत होतं त्याच्यामुळे ती पुन्हा पुन्हा इमोशनल ईटिंग करतच होती. तिला ॲक्च्युली भूक लागलेली नसायची, पण तिचा एकटेपणा मारण्यासाठी ती काहीतरी खायची. आणि याच्यामुळेच मग तिचं वजन वाढायला लागलं. आणि ते कंट्रोलमध्ये सुद्धा होत नव्हतं कितीही प्रयत्न केले तरी. कारण पुन्हा पुन्हा लोनलीनेस फील व्हायचा आणि पुन्हा ती खायला सुरुवात करायची. इमोशनल ईटिंग पुन्हा तिचं सुरू व्हायचं. मग याचं रूट कॉज काय होतं? तिचं रुटीन होतं, तिचं खाणं होतं, की तिचा लोनलीनेस होता? ऑफकोर्स या खाण्यामागे तिचा लोनलीनेस होता. आणि जेव्हा तिने लोनलीनेसवर काम करायला सुरुवात केली, तिला वरचेवर जे एकटेपणा फील व्हायचा या गोष्टीवर काम करायला सुरुवात केली, तिच्या इमोशनल पॅटर्नवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा आपोआपच तिचं इमोशनल ईटिंग कमी व्हायला लागलं आणि तिचं वजन कंट्रोलमध्ये यायला लागलं. तर असा हा इमोशनल ईटिंगचा वजन वाढण्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे वजन कमीसुद्धा होत नाही. कारण हा पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतो. पण गुड न्यूज इथे ही आहे की हा पॅटर्न ब्रेक करता येतो. हा पॅटर्न कसा ब्रेक करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की इमोशनल ईटिंग कंट्रोलमध्ये आणता येतं, आपण जंक फूड खायचंच नाही ना. पण ते तसं होत नाही. त्या मोमेंटला जेव्हा निगेटिव्ह इमोशन्स हवी होतात तेव्हा असं काहीतरी अनकम्फर्टेबल फील होतं की ते अनकम्फर्ट काढून टाकण्यासाठी, कम्फर्टेबल फील करण्यासाठी हे इमोशनल ईटिंग केल्या जातं. त्यावेळेला ती अर्ज असते, ती इच्छा होते, चला काहीतरी खाऊया, फक्त आत्तापुरतं खाऊया, थोडंसं खाऊया, पुन्हा मग नाही खायचं असं वाटतं. पण हे सायकल संपत नाही. पुन्हा पुन्हा हे वाटत राहतं आणि पुन्हा पुन्हा इमोशनल ईटिंग केल्या जातं. आणि या इमोशनल ईटिंगमध्ये जे काही जंक फूड खाल्ल्या जातं त्याच्यामुळे ॲक्च्युली आपल्या आतमध्ये डोपामाइन रिलीज होतं. डोपामाइन हे हॅपी हार्मोन आहे आणि अशा जंक फूड खाल्ल्यामुळे ते रिलीज होतं आणि टेम्पररी खूप छान वाटतं, बरं वाटतं. जो काही स्ट्रेस असतो, जो काही इमोशनल चार्ज असतो किंवा स्ट्रेस असतो किंवा एन्झायटी असते, लोनलीनेस असतो, तो थोड्या वेळासाठी दूर होतो आणि चांगलं वाटत असतो. त्यामुळे हे रिपीट केल्या जातं. एखादी सवय जशी असते की एखादं ॲडिक्शन जसं असतं तसं हे होऊन जातं. हे ॲडिक्शन होऊन जातं की काहीतरी निगेटिव्ह फील झालं, स्ट्रेस वाटला किंवा लोनली वाटलं, एन्झायटी वाटली, तर काहीतरी खाल्लं की आपल्याला बरं वाटतं हे माइंडला समजतं आणि आपोआप ते हातून घडतं. इंटेन्शन नसलं तरीसुद्धा असं वाटतं चला आत्ता करूया, पुन्हा नाही करणार मी, पण हे रिपीट होत राहतं. कारण त्याच्यामुळे टेम्पररी रिलीफ मिळत असतो. टेम्पररी डोपामाइन रिलीज होतं आणि छान वाटतं. आणि हे पुन्हा पुन्हा केल्या जातं. आणि पुन्हा पुन्हा हे रिपीट केल्यामुळे वजन वाढायला लागतं. आणि कितीही प्रयत्न केले तरी वजन मग कंट्रोलमध्ये येत नाही. मग हे सायकल कुठेतरी ब्रेक झालं पाहिजे. आता हे सायकल ब्रेक करण्यासाठी काही स्टेप्स आपल्याला घ्यायला लागतात.
काय स्टेप्स घेता येतील हे आता आपण बघूया की ज्यामुळे हे इमोशनल ईटिंगचं सायकल ब्रेक होईल. इमोशनल ईटिंगचं सायकल ब्रेक करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ओळखा, अवेअर व्हा की काय तुम्हाला इमोशन्स फील होतात जेव्हा तुम्ही इमोशनल ईटिंग करता. हा अवेअरनेस असणं आधी खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला हा अवेअरनेस येईल तेव्हा तुम्ही हे सायकल ब्रेक करू शकाल. सो हे सायकल ब्रेक करण्यासाठी पहिली स्टेप अवेअर व्हा की काय तुम्हाला फील होतं, कधी तुम्ही जंक फूड खायला जाता. आणि त्यावेळेला मग स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आत्ता मला भूक लागली आहे का? हे मी जे खायला जाते आहे हे खाण्यासाठी मला खरंच भूक लागली आहे का? आणि चेक करा तुम्हाला खरंच भूक लागली आहे का, की हे इमोशनल ईटिंग होत आहे. भूक लागली असेल तर काहीतरी हेल्दी फूड खा, आणि भूक नसेल लागली तरीसुद्धा काहीतरी खायची इच्छा होत असेल तर ते सायकल इथे आता ब्रेक करायचं आहे. इमोशनल ईटिंग थांबवण्यासाठी इथे तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक वॉक घेऊ शकता किंवा कोणाला तरी फोन करा, फ्रेंडला फोन करा किंवा डीप ब्रीदिंग करायला सुरुवात करा. थोडा वेळ शांत बसा आणि डीप ब्रीदिंग करायला सुरुवात करा. याच्यामुळे तुमचं माइंड एकतर डायव्हर्ट होईल किंवा शांत होईल आणि तुम्हाला जे काही इमोशन्स फील होत आहेत त्यातून तुम्ही बाहेर याल. मग तुम्हाला इमोशनल ईटिंग करायची गरज पडणार नाही आणि हे तुमचं सायकल ब्रेक होईल. इमोशनल ईटिंगचं रूट कॉज ॲक्च्युली आपल्या आतलं इमोशनल बॅगेज असतं आणि हे बॅगेज काही जणांच्या आतमध्ये खूप हेवी असतं. ते बॅगेज काढून टाकणं खूप डिफिकल्ट असतं आणि त्याच्यामुळे हेल्थवर आणि बाकी लाईफवर खूप मोठा परिणाम होत असतो. तुमच्या आतमध्ये सुद्धा असे काही इमोशनल बॅगेजेस असतील आणि ते तुम्हाला रिलीज करायचे असतील तर मी तुम्हाला एक फ्री कन्सल्टेशन ऑफर करते. हे फ्री कन्सल्टेशन बुक करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर दिला आहे, त्या फोन नंबरवर फ्री कन्सल्टेशन असं मेसेज करा, असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या मेसेजद्वारे तुम्ही हे फ्री कन्सल्टेशन बुक करू शकता. या कन्सल्टेशनमध्ये तुमच्या आतमध्ये असं काय इमोशनल बॅगेज आहे आणि ते रिलीज कसं करता येईल, त्याची काय सायंटिफिक मेथड आहे, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि याच्यामुळे तुमच्या आतलं इमोशनल बॅगेज रिलीज होईल. तुमचा वेट लॉस तर होईलच होईल, याच्याबरोबर तुमचं लाईफसुद्धा अपग्रेड व्हायला लागेल. सो हे फ्री कन्सल्टेशन बुक करण्यासाठी फ्री कन्सल्टेशन असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं वेट गेनचं एक महत्त्वाचं कारण, वेट लॉस न होण्याचं एक महत्त्वाचं कारण इमोशनल ईटिंग हे तुम्हाला पटलं असेल. याच्यातून कसं बाहेर यायचं याच्या टिप्ससुद्धा दिल्या आहेत, या फॉलो करून बघा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटलाच असेल. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ॲटलिस्ट एका तरी कॉन्टॅक्टमध्ये याला शेअर करा ज्यांना ओव्हरवेटचा प्रॉब्लेम आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या अशाच व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.